गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र यावर्षीही रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर गाड्या धावत नसल्याने तासनतास विलंब होत आहे आणि प्रवाशांचा संयम सुटू लागला आहे. कोकणवासियांचा आरोप आहे की दरवर्षी या हंगामात गर्दी वाढणार हे रेल्वेला ठाऊक असूनही पुरेशी तयारी केली जात नाही. आरक्षित तिकिटे मिळणे अवघड झाले आहे, तर जे प्रवासी गाडीत बसले आहेत त्यांना वेळेवर गंतव्यस्थान गाठता येत नाही. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांच्या नियोजित कार्यक्रमांवर पाणी फिरत आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली असली तरी त्या प्रत्यक्षात वेळेवर धावत नाहीत. तांत्रिक कारणे, रुळावरील दुरुस्तीचे काम आणि गर्दीच्या व्यवस्थापनातली ढिसाळ तयारी यामुळे प्रवाशांना थेट फटका बसत आहे. कोकणात निघालेल्या प्रवाशांचे म्हणणे आहे की गाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्रासाला सामोरे जात आहेत. प्रवासी संघटनांनी रेल्वेला इशारा दिला आहे की अशा ढिसाळ नियोजनाला आळा घालून योग्य नियोजन न झाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की प्रवाशांची संख्या, तिकिटांचा तुटवडा आणि वेळेवर गाड्या न धावणे या तिन्ही समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी.